तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला दुसरा ब्लॉग. तर आज आम्ही चालले आपल्या लोकेशनला शूट करायला, पण पाणी जास्त असल्यामुळं आम्हाला आज उशीर झाला. बघू शकता आम्ही तिघ जण आल्या, उशीर बी झाला उठायला. तुम्हाला आता की नाही मी पाणी दाखवतो. आमच्या गावात लई पाणी पडलंय, आता आमच्या खदानीला पूर आलाय. चला मग जाऊ तर आपण पूर बघायला. चल. तर मित्रांनो, आम्ही आले आता आमच्या तळ्याजवळ. बघू शकता तुम्ही किती पाणी वाहायलंय बघा. आमचं तळ फुल भरून गेलंय, पाणी ओव्हरफुल वालंय. त्या साईडून ते पलीकड साईड दिसाली, तिकडून पाणी तिकडे खाली चाललंय. बघू शकता खूप पाणी पडलंय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती जोरात पाणी पडालंय खाली. तर मित्रांनो आता आम्ही चल्या दुसऱ्या धबधब्याकडे. तिथून किती जास्त पाणी पडाले तुम्हाला दाखवतो मी. चला चला तर मग जाऊ तर आपण दुसऱ्या धबधब्याकडे. हे तर पाणी बघूच शकता तुम्ही किती जास्त आहे. मित्रांनो पाणी जास्त साचलंय, त्याच्यामुळं चालताना सुद्धा थोडं अवघड होत आहे. तरी पण मी तुम्हाला सगळं दाखवतो, मी टेन्शन घेऊ नका, सगळं बघा. चला तर मग या साईडचं. मित्रांनो इथं फोटो काढायला खूप लोकेशन भारी आहे. फोटो आम्ही इथंच काढता. बघा मस्त पाण्याचं बॅकग्राऊंड येते आणि तो बटाकून तुम्ही फोटो सुद्धा काढू शकता. भारी लोकेशन आहे. हे बघा मित्रांनो किती पाणी जवळ आलंय. पाणी लई खाली होतं, आता वर आलंय. सगळी खदान भरली, पूर आलाय, त्याच्यामुळे पाणी जास्त झालंय. पलीकडल्या साईडून पाणी तिकडून निघून चाललंय. आपल्याला काही तेवढं टेन्शन नाही मित्रांनो, आपल्याला फुल पोहायला येतं, त्याच्यामुळं पडलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. चलो अब हम तुमको दिखाते हैं उधर का धबधबा. मित्रांनो आम्ही या धबधब्याला आल्या, पण धबधबा खूप लांब आहे. इथून पहिले रस्ता होता एक या साईडकून. आता इथं सगळं पाणी साचलंय, त्याच्यामुळे आपल्याला पलीकडे जाता येणार नाही. मी तुम्हाला झूम करून दाखवतो तिकडचा धबधबा. बघा किती जास्त पाणी साचलंय तिकडं पण. तर आपल्याला जे आहे आता इथंच थांबावं लागते. आपल्याला काय पुढे जाता येणार नाही, त्यामुळं तुम्ही इथूनच धबधबा बघून घ्या. मित्रांनो हे तुम्हाला वर पाणी दिसायलंय, पण खूप खोल आहे इथं. खूप जास्त पाणी साचलंय सगळीकडं. आम्ही आल्या म्हणून मित्रांनो तुम्ही इकडे मध्ये येऊ नका, कारण का इथं धोका असू शकतो. पाय निष्ठला की डायरेक्ट राम नाम सत्य होते, त्याच्यामुळं इथे येऊन कोणी रिस्क घेऊ नका. बाकी आपला व्लॉग बघत राहा, आम्ही तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी दाखवू. आता आम्ही रोज ब्लॉग सोडणार आहोत, सगळा कॉमेडी ब्लॉग, हे ब्लॉग ते ब्लॉग, आणि शूटिंगचे पण ब्लॉग येतील. बघा आमची कंपनी, आमची टीम यायली इकडे. मित्रांनो आम्ही गोम पकडलेली आहे, बघू शकता. हे बघा हे गो मी शिवाजी रस्कर टाकतो पब्लिक बघा आता. बघू शकता मित्रांनो किती मोठी गोम आहे. चावलं की डायरेक्ट चावलं की डायरेक्ट दंदन नाचते. तर गाईज बघा, हे आमची गोम. हे गाईज आता कोंबी टाकून शिवायला चड्डीत. बघितलं मित्रांनो किती मोठी गोम आहे. तुम्हाला झूम करून बी दाखवतो. फक्त एवढंच आहे की हिच्यात थोडा जीव नाही सध्याच्या कंडिशनला. मेल्यासारखी माशी 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 माशाचे पिल्ले आहेत मित्रांनो याच्यात. मरतात फेकून टाक फेकून टाक. आपल्याला जायचं आपल्या तळ्याच्या वर. तर आता शिवान बंटी वर जायचा प्रयत्न करू लागले, बघू शकता तुम्ही. ताकद लावून चलो चलो ऊपर चलो. मित्रांनो बघू शकता दोन माकडं आमचे वर चढाले. तिसरं बी चढाले. आता मी पण वर जाणार आहे मित्रांनो. चलो चलो बघू शकता. अरे बापू हे धर रे ब्लॉग धर. चला मित्रांनो आता आम्ही वर चालल्या. धर की बे.
चालू साहेब हो शूटिंग अबे धर की धरलो रे पहिला होतं पडत रे मित्रांनो बघू शकता आम्ही वर आलेला हा आम्ही चलल्या चला या इकडे बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो आता हे खाली जायचा प्रयत्न करायलेत आता येते रे तिथं पाय खाली ब्लॉक मध्ये सांगायचे जाता येणार आपल्याला जाता आहे ना चला हे. ब्लॉक मध्ये सांगायचे चला 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 दाखवण्यासाठी मित्रांनो बघू शकता पण ती कसं तरी करून गेला खाली त्याच्या मागं शिवा आपण जातो नाही काय पडू नका पडून घेशील अरे बाप चला तर मग मित्रांनो भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र